मेळघाटातील विविध प्रलंबित प्रश्नांवरून सुरू असलेल्या मेळघाट संघर्ष महापदयात्रेला आज आक्रमक वळण मिळालंय. हजारो समर्थकांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी जारीद येथील वन विभागाच्या कार्यालयाला घेराव घालत प्रशासनाचं लक्ष वेधलं. वन परवानग्याअभावी पाणी, रस्ता, वीज आणि आरोग्य सुविधांची कामं रखडल्याचं सांगत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रंगुबेली व परिसरातील 5 गावांसाठीची पाणीपुरवठा योजना वन विभागाच्या परवानगी अभावी रखडली असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. राणेगाव इथं जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे सुमारे 90% काम पूर्ण झालेलं असतानाही अंतिम टप्प्यात वन विभागाचा अडथळा निर्माण झालाय. सुमारे 3 कोटी रुपयांचं काम पूर्ण होऊनही योजना कार्यान्वित होत नसल्यानं ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचं बच्चू कडू यांनी बैठकीत सांगितलं. बोराटा खेडावर रेहट्या खेडा इथं पाण्याच्या टाक्या उभ्या आहेत. मात्र अवघ्या 200 मीटर पाईपलाईनसाठी वन परवानगी न मिळाल्यानं योजना अर्धवट अवस्थेत आहे. डोमी येथील रस्त्याचं कामही वन विभागाच्या मंजुरी अभावी थांबलंय. चिलाटी, सुमिता व कुटीदा या गावामध्ये विजेचे पोल टाकण्यास परवानगी न मिळाल्यानं आजही काही वस्त्यांमध्ये अंधाराचं साम्राज्य आहे. इतकंच नव्हे तर शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात विहीर खणण्यासाठीही वन विभागाची परवानगी मिळत नाही. एकताई इथं प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी मंजूर असूनही बांधकामाला वन परवानगी नसल्यानं काम सुरू होऊ शकलेलं नाही. हे मुद्देही बैठकीत मांडण्यात आले. या सर्व प्रश्नांवर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. मात्र बैठकीतील मुद्द्यांवर तातडीनं तोडगा न निघाल्यास थेट केंद्रीय वनमंत्री किंवा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला. मेळघाटातील विकास कामांमधील वन परवानग्यांचा अडसर दूर करून आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधा द्याव्यात, अन्यथा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल असंही बच्चू कडू म्हणाले. हो मॅडम इथे आलेल्या होत्या. प्राथमिक आपण पाहतो का काही अडचणी आहे. परवानगी देताना जे डिपार्टमेंट आहे ते प्रस्ताव परिपूर्ण नाही देत, त्याच्यामुळे बरेच प्रस्ताव प्रलंबित आहे आणि याचं सुसूत्रपणा येत नाही. डिपार्टमेंट आणि फॉरेस्ट किंवा व्याघ्र प्रकल्प यांनी एकत्रित होऊन बसून तेव्हाच्या तेव्हा ते पूर्ण करायला पाहिजे. ते आत्ता आम्ही त्यांना सांगितलं का तुम्हीच मीटिंग घ्या ना, महिन्याच्या महिन्या जर मीटिंग घेतली त्या डिपार्टमेंटला बोलावलं तर जो प्रस्तावाला 1-1 वर्ष वेळ लागतो तो लागणार नाही. त्यांनी ते कबूल केलं, मान्य पण केलं का आम्ही दर महिन्याला अशा प्रकारची मीटिंग घेऊन तो प्रस्ताव त्रुटीपूर्ण न ठेवता पूर्ण त्रुट्यामुक्त प्रस्ताव कसा पाठवता येईल याचा प्रयत्न आपण करू असं DFO साहेबांनी मॅडमने सांगितलेलं आहे. दुसरा, शेतात विहीर खोदतं म्हणून आमच्या डोक्यात का भिनलं होतं का शेतात विहीर स्वतःच्या शेतात पण विहीर खोदू द्यायची नाही असं एका अधिकाऱ्यानं सांगितल्यानंतर आम्ही हा डेरा टाकला होता. आता त्यांनी सांगितलं, ज्यांनी हे प्रकार केला त्याच्यावर कारवाई करू आणि स्वतःच्या शेतामध्ये स्वतः विहीर खोदू शकतं. जे वनचराईसाठी आम्ही प्रस्ताव मागितले होते आणि जे मागितले ते न देता दुसरे दिले त्या संदर्भात सुद्धा कारवाई होणार. दुसरं असं काय विटा तोडल्या त्या मावस्कर नावाच्या एका वन क्षेत्र अधिकाऱ्यानं, त्याच्यावर पण त्यांनी कारवाईचं सांगितलेलं आहे. एकंदरीत काही कायदे जे आहे ते केंद्रानं एवढे चुकीचे केले. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसाठी सुद्धा 200 मीटरची असू दे का 100ची असू दे का 50 मीटरची असू दे ते केंद्राला पाठवल्याशिवाय त्याला मंजुरात भेटत नाही. हा केंद्रीय कायदाच खरं तर रद्द करावा लागेल 3 गोष्टीसाठी. एक तर विद्युतसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी आणि रस्त्यासाठी. यासाठी आता वरची समोरची लढाई आम्हाला लढावं लागेल. वेळ पडलं तर आम्ही वनमंत्र्याच्या घरावर सुद्धा डेरा टाकू. किती तक्रारी तुमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या आणि किती निकाली लागले? आता भरपूर तक्रारी होत्या, त्या काही एक गिनतो म्हटलं तर अधिक दिवस जाईल. पहिलेच इतका वेळ झालेला आहे, आम्ही थकलो सुद्धा आहे. आम्ही तेच पाहतोय, याचा सगळा अभ्यास करून कायद्याचा वगैरे सगळा अभ्यास करून पुढचं आंदोलन एकतर केंद्रीय वनमंत्र्याकडे वळवणार आम्ही, नाहीतर राज्याच्या वनमंत्र्याकडे गणेश नाईकच्या घरावर आम्ही आंदोलन करू. वनमंत्र्याला सोडणार नाही.